नमस्कार, मी भालाटले. मित्रांनो, आज 12 मार्च 2025 आणि आजचा प्रमुख दिनविशेष म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या जयंती आहे. मी सर्वप्रथम कैलासवासी यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, यशवंतरावांना महाराष्ट्राचं शिल्पकार म्हटलं जातं. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि पहिले मुख्यमंत्री झाले ते यशवंतराव चव्हाण. आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्राची निर्मिती होण्याच्या अगोदर द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात होतं आणि त्याचे पहिले मुख्यमंत्री झाले बाळासाहेब फेर, त्यानंतर मोरारजी देसाई आणि द्विभाषिक मुंबई राज्याचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा यशवंतराव चव्हाण यांनी काम पाहिलेलं आहे. ज्यावेळेस ते विसर्जित झालं आणि 1 मे 1960 रोजी ज्यावेळेस गुजरात आणि महाराष्ट्र या दोन स्वतंत्र राज्यांची निर्मिती झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. 1 मे 1960 ते 1962 पर्यंत ते या पदावर होते. पण पुढे झालं असं की भारत आणि चीन यांचं युद्ध झालं. चीन भारत युद्धामध्ये चीनने भारताचा पराभव केला आणि त्यावेळेस भारताचे संरक्षण मंत्री जे होते त्यांचं नाव होतं व्ही.के. कृष्ण मेनन. यांच्यावर चहूबाजूंनी भारताचा पराभव झाल्यामुळे टीका झाली आणि त्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. त्यांनी यशवंतराव चव्हाणांना दिल्लीला बोलवलं आणि संरक्षण मंत्री पदाची धुरा यशवंतरावांकडे दिली. त्यावेळेस आचार्य अत्रे होते आणि आचार्य अत्रेंचं दैनिक होतं, त्याचं नाव होतं मराठा. त्या मराठा दैनिकामध्ये आचार्य अत्रेंनी लिहिलं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला. यशवंतरावांना महाराष्ट्राचं शिल्पकार म्हटलं जातं. याचं कारण कृषी असेल, सिंचन असेल, उद्योग असेल, सहकार असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी मजबूत अशी पायाभरणी केली. भक्कम अशी बाजू त्या ठिकाणी त्यांनी मांडली आणि विकासाला तेव्हापासून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. 62 साली जेव्हा ते केंद्रात गेले तेव्हा मारुतराव कन्नमवाल हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पुढे 11 दिवसांसाठी सावंत म्हणून मुख्यमंत्री होते. त्यानंतर 1963 साली वसंतराव नाईक सलग 12 वर्ष मुख्यमंत्री होते. साधारणतः पावणे 12, 11.5 वर्ष, पावणे 12 वर्ष इतका काळ ते मुख्यमंत्री पदावर होते वसंतराव नाईक. त्यानंतर 75 साली शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. 77 साली वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 78 साली पवारसाहेब पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 1980 साली फेब्रुवारी ते जून 1980 महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट ज्यावेळेस सुटली त्यावेळेस 1980 नंतर बॅरिस्टर A.R. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर बाबासाहेब भोसले, त्यानंतर पुन्हा वसंतदादा पाटील. 85 साली शिवाजीराव निलंगेकर पाटील. 86 साली पुन्हा शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 88 साली पवारसाहेब पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते 1991 पर्यंत होते. 1991 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले सुधाकरराव नाईक म्हणजे वसंतराव नाईक यांचे पुतणे. 1995 साली मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर नारायण राणे. 1999 साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. 2003 ला सुशीलकुमार शिंदे, पुन्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. पुन्हा अशोक चव्हाण, त्यांच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण, त्यांच्यानंतर देवेंद्रजी फडणवीस, त्यांच्यानंतर पुन्हा देवेंद्रजी फडणवीस, पुन्हा उद्धवजी ठाकरे, पुन्हा एकनाथजी शिंदे. एकनाथजी शिंदे पहिल्यांदाच 29वे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आता देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आहेत. यशवंतराव चव्हाणांपासून आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले त्यांच्या काळामध्ये सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने खूप चांगली प्रगती केली. म्हणून असं म्हटलं जातं की महाराष्ट्र हे प्रगतीच्या बाबतीमध्ये प्रगतीपथावर असणारं राज्य असं नेहमी आपण वक्त्यांच्या भाषणामधून ऐकत असतो. यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर ती महाराष्ट्राच्या दृष्टीनं भूषावह अशी बाब आहे की यशवंतराव चव्हाण हे भारताचे उपपंतप्रधान होते. म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 1977 साली मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यानंतर चौधरी चरण सिंग हे भारताचे पंतप्रधान होते आणि चौधरी चरण सिंग पंतप्रधान असताना यशवंतराव चव्हाण भारताचे उपपंतप्रधान होते. ते संरक्षण मंत्री होते, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. अनेक महत्वाची खाती यशवंतरावांनी सांभाळली आणि महाराष्ट्र प्रगतीपथावर नेण्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचा फार मोठा हातभार आहे. ते 8व्या वित्त आयोगाचे सुद्धा अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे कराड या ठिकाणी जे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं, त्याचे ते स्वागताध्यक्ष सुद्धा होते. यशवंतराव यांचं वाचन दांडगं होतं. त्यांनी पुस्तकं लिहिली. कृष्णाकाठ हे त्यांचं आत्मचरित्र फार सुंदर आहे. त्यानंतर युगांतर, सह्याद्रीची वारी, ऋणानुबंध, साहित्याच्या क्षेत्रातही यशवंतरावांनी भरीव असं काम केलं. आणि असे हे यशवंतराव 1984 साली आपल्या सर्वांना सोडून गेले. महाराष्ट्र ज्यावेळेस महाराष्ट्राचा विषय निघतो त्यावेळी यशवंतरावांचं आदराने नाव घेतलं जातं. त्याचं कारण यशवंतरावांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रासाठी खूप मोठं योगदान दिलं. अशा या यशवंतरावांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो.